हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता कुकर गरम झालेला आहे आणि तेल टाकून घेतलं मी आणि इथे मटण धुवून घेतलंय। तर 1 किलो मटण आहे हे। तर आज मी बनवणार आहे मस्त झटपट मटणची बिर्याणी। तर बघा आता इथे कांदे पण कापून घेतलेत मी आणि आता कांदे तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचे। तर आज मी बनवणार आहे 1 किलो मटण बिर्याणी। तर बघा खूप झटपट बनणारी आहे ही मटण बिर्याणी। मटण बिर्याणीपेक्षा मटण पुलावच म्हणणार मी, कारण बिर्याणीला लेयर्स असतात आणि हा पुलाव म्हणजे आपण एकदम आपले सर्व मसाले एकत्र करून बनवायचा असतो। मटण शिजून घ्यायचं असते आणि तांदूळ आणि मटण सोबतच टाकायचे असते। तर बघा आता इथे कांदा भाजून घेतला मी आणि स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्याने मटण आणि आता इथे मी कुकरमध्ये शिजवून घेते। तर कुकरमध्ये जास्त नाही शिजवायचं, हे 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि उतरून घ्यायचं आपलं कुकर। तर चला आता मटण शिजेपर्यंत आता मी बाकीची तयारी करून घेते। तर आता इथे मी मटण थोडा वेळ होऊ देते। मीठ आणि हळद जे असते त्याच्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं, वाफेवर थोडंसं होऊ द्यायचं आणि नंतर मग पाणी टाकून झाकण लावून घ्यायचं। तर आता इथे अर्धा किलो 3 पाव मी तांदूळ घेतलेत आणि जे आपल्याला बिर्याणीला साहित्य लागते ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे। खडे मसाले, लसूण, अद्रक, सांबार, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा आणि इथे खडे मसाले सुद्धा मी वेगळे काढून घेतलेले आहेत। तर बघा आता लसूण, अद्रक, सांबार मी काढून घेते मिक्सरमध्ये। आता थोडंसं बारीक झालं, आता मी खडे मसाले काढून घेते। थोडंसं पाणी टाकायचं कारण तसे निघत नाही खडे मसाले। माझी ही मटण पुलाव आणि खूप छान लागते, खूप टेस्टी लागते असं मटण पुलाव बिर्याणीला करून बघा, माझी रेसिपी बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज असतात, रोज मी एक रेसिपी टाकत आहे। तर नक्की बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आता ते सर्व मी काढून घेतले, मसाला काढून घेतलेला आहे। तर आता इथे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला आणि मटण पण शिजलेलं आहे की नाही बघितलं। तर आता इथे तेलामध्ये टाकू, आपण तेल टाकून घेते आणि तेल जास्त लागते बिर्याणीला। तर सगळ्यात पहिले तेजपान टाकून घ्यायचं आहे, नंतर थोडंसं शहाजिरं टाकून घेते मी। आता कांदा छान भाजू द्यायचा। तेजपान आणि शहाजिरं टाकले की टेस्ट छान लागते बिर्याणीला। हिरवी मिरची टाकून घ्यायची, कांदा, हिरवी मिरची, मसाला सुद्धा टाकून घेतला मी। आता छान तेलात गरम होऊ द्यायचा मसाला आणि हा गरम मसाला सुद्धा मी टाकून घेतला त्याच्यामध्ये। आता थोडंसं टमाटर टाकून घेते म्हणजे तेलामध्ये छान होते। तेल थोडं अजून कमी पडले तर तेल पण टाकून घेते मी आणि तोपर्यंत आता मी ते तांदूळ धुवून घेते। खूप
फास्ट होणारी रेसिपी म्हणजे मटन पुलाव, चिकन पुलाव छान लागतात आणि बिर्याणीला थोडंसं वेळ लागते कारण तांदूळ वेगळे धुवून उकळून घ्यावं लागतात आणि मटण पण अगोदर थोडंसं याच्यामध्ये शिजवून घ्यावं लागते मसाल्यामध्ये. आणि हे मटण पुलाव एकदम सोपं आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. हे बघा तांदूळ धुवून मी आता छान याच्यामध्ये टाकून घेतलेत मसाल्यामध्ये आपल्या आणि आता इथे टाकून घेते मी मटण पूर्ण. तर आता इथे जुना तांदूळ वापरत आहे मी, तर इथे पाणी जास्त टाकायचं आहे. आपण नवीन जर तांदूळ घेतला तर पाणी कमी वापरायचं आणि जुना जर असला तांदूळ तर पाणी जास्त वापरायचं. तर बघा आता इथे शिजत आहे पुलाव. तर आता अर्धा झालेला आहे, आता परत थोडासा होऊ देते. तर अशी आहे माझी रेसिपी मटण पुलावची. तर नक्की बघा मैत्रिणींनो, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्किप न करता बघा किती छान झालं आहे. आलं की नाही तोंडाला पाणी. तर आता थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये, थोडंसं वाफेवर होऊन जाते कमी. बघा खूप सुंदर पुलाव झालेला आहे तयार. तर हिरवे धनिया टाकला, वरतून संबार टाकला हिरवा आणि खूप छान टेस्ट येते त्याने. तर प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघा